नमस्कार मित्रांनो. आज तुमच्या समोर मी वर्गमैत्रीण शारदा या कथेचा दुसरा भाग सादर करणार आहे. मित्रांनो, या अगोदरचा भाग तुम्हाला भरपूर आवडला. तुमचे लाईक्स, कमेंट सगळं काही बघून माझं मन भरून आलं. आता कथेचा पुढचा भाग थेट सादर करत आहे. मागच्या भागामध्ये तुम्ही ऐकलंच आहे की शारदाला पटवण्याबद्दल माझ्यामध्ये आणि स्वातीमध्ये काय संभाषण झालं होतं. मित्रांनो, जसं की मी सगळं काही माझ्या मनातल्या गोष्टी स्वातीसोबत शेअर केल्या होत्या. मी तिला एवढं सुद्धा सांगितलं होतं की मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे. तिला कसं मॅच करायचंय, कसं मिळवायचंय, कसं जुळवायचंय हे तू तू ठरव. आणि स्वाती सुद्धा तयार झाली. ती मला म्हणाली ती खूपच नाकझाडी मुलगी आहे रे, त्याच्यामुळं जरा वेळ लागेल. तिला रुळावर यायचं जर म्हणलं तर थोडा टाइम तर लागणारच आहे. मग मी पण स्वातीला म्हणालो, काय स्वाती तू पण काय बोलतेस? अगं, मी कुठं म्हणतोय तिला आजच्या रात्री आपल्या घरी मुक्कामाला बोलव म्हणून. असू दे ना, लागू दे थोडा वेळ, परंतु तू तिच्यासोबत थोडीशी मैत्री वाढव, तिच्यासोबत जरा गप्पा गोष्टी जास्त कर. काही करून तिला माझ्या ताब्यामध्ये कसं देता येईल याची तू दक्षता घे. स्वाती हसली आणि मला म्हणाली, तुला तर खूपच गडबड झाली आहे बाबा. मी तिला म्हणालो, गडबड वगैरे काहीच नाही ग, फक्त थोडं दम धरत नाही. जरा नवीन पाखरू आला आहे ना, त्या नवीन पाखराची मला चव घ्यावी असं वाटत आहे. स्वाती हसली आणि मला म्हणाली, आतापर्यंत कितीतरी पाखरं हाताळली आहेस, तरी सुद्धा ही काळी मैना सुद्धा तुझ्या हातातून तुला सोडू वाटत नाही हो ना? मी म्हणालो, अगं तिचे ते नयन नक्ष बघ ना, कशी एकदम घायाळ करून सोडले हरणीनं. ती एखाद्या घायाळ हरणीसारखीच आहे, परंतु तिनं मला सुद्धा अगदी घायाळ करून टाकले बघ. माझ्या बोलण्यावर स्वाती हसू लागली. ती मला म्हणाली, काय तू कसं बोलतोयस आणि हे बोलणं तुला कसं सुचतंय हे मला काही सुचत नाही बघ, आणि मला समजत पण नाही. तू इतका टॅलेंटेड आणि इतका माइंडेड आहेस की कुठल्या पोरीला कसं गुरफटायचं, तिच्या कशामध्ये तेड काढायची, कशामध्ये भारी आहे म्हणून सांगायचं, हे तुझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे इतर कोणाला जमणारच नाही. मी म्हणलो, का तुझी स्तुती माझ्याप्रमाणे कुणी केली नाही का? ती मला म्हणाली, अरे कॉलेजमधल्या वर्गामधल्या इतक्या पोरांनी माझी स्तुती केलं, माझे मित्र मैत्रिणी भरपूर आहेत, परंतु तुझ्याप्रमाणे तुझी जी स्तुती करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आतापर्यंत मी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीमध्ये बघितलं नाही. तसं मी म्हणालो, ही पद्धत मला गॉड गिफ्ट म्हणून मिळाली आहे. मला आता एखादी गोष्ट आवडली तर त्याची स्तुती कशी करायची ती मी माझ्या शब्दात करेन ना. आता राहिला तिचा प्रश्न शारदाचा, तर शारदाचे गोळे खूपच मस्त आहेत. त्याला हात लावायला मी अधीर झालो आहे. तिच्या गालावरून मस्तपैकी हात फिरवायचे, तिच्या तोंडाचे मुके घ्यायचे, तिला जवळ घ्यायचंय, तिला छातीशी घट्ट बिलगून घ्यायचंय. ती मला म्हणाली, बस कर नाहीतर तुझं दही इथंच निघायचं. ती हसू लागली. मी तिला म्हणालो, मी एवढा काय लगेच उतावळी आहे असं तुला वाटते की काय का? तशी ती मला म्हणाली, नाही रे बाबा, तू खूप स्ट्रॉंग आहेस, खूप मजबूत आहेस, आणि तुझं दही काही एवढ्याने निघणार नाही हे पण मला माहित आहे. मग मी म्हणालो, ते दही तिच्या मडक्यामध्ये पडण्यासाठी खूप तडपडत आहे, तिच्या मडक्याची लवकर सोय करून दे. ती मला म्हणाली, हो ना, तुझा नागोबा आता खूपच डोळायला लागला असेल हो ना, त्याला शांत करायचं असेल तर चल मग घेते शांत करून. मी म्हणालो, छे, आता एक आठवडाभर तर माझ्या नागोबाला मी विश्रांती देणार आहे. तशी ती मला म्हणाली, का रे, म्हणजे तुला शारदाला एकदम भरभरून वापरायचं आहे की काय? तिला भरभरून तिच्यावर सगळं काही वर्षाव करायचंय असंच आहे ना तुझ्या मनामध्ये? तुझ्या मनाच्या सगळ्या गोष्टी मी अगदी परफेक्टपणे जाणू शकते. मी म्हणालो, हो ना, माझ्या मनाला जर परफेक्टपणे जाणू शकणार जर कोण असेल जर म्हणलं तर ती फक्त तू आहेस. तुझ्याशिवाय माझ्या मनाच्या एवढ्या आतमध्ये किंवा एवढ्या खोलवर जाणारी कुठली स्त्री माझ्या आयुष्यात परत कधी येणार नाही, आणि कुठल्या स्त्रीला ते जमणार पण नाही. जसं मी माझ्या क्षेत्रामध्ये माहेर आहे तसं तू सुद्धा तुझ्या क्षेत्रामध्ये माहेर आहेस हो ना. आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं, तेवढ्यात आई तिथं आली आणि ती मला म्हणाली, अरे रस्त्याच्या कडेला काय उभारलायस, चल ना घरामध्ये, इथं काय उभारलायस, आणि तू पण इथं काय उभारून बोलतेस, घरदार काही नाही का तुला? आईला मी म्हणालो, अगं मग काय झालं, आम्ही दोघे इथं बोललो किंवा घरात बोललो, थोडंच लोकांच्या काय चाड्या चुगल्या करतोय, आमच्या दोघांच्या मध्ये गप्पा गोष्टी चालू आहेत, काहीतरी विषय आहे त्या विषयावर आम्ही चर्चा करत आहोत. आई मला म्हणाली, ठीक आहे बाबा, तू तर कोणाला बोलूच देत नाहीस, आणि तुला बोलायचं किंवा म्हणायचं जर म्हणलं ना तर अंगावर काटा येतो, तो लगेचच कुठल्या तरी स्टेपला जाऊन बसतोच बघ. मी म्हणालो, आई असं काहीच नाही ग, सहज मध्ये बोललो, आता तुला राग येण्यासारखं एवढं काय त्याच्यामध्ये? मग आई मला म्हणाली, बरोबर आहे, चल घरामध्ये. आम्ही तिघे जण घरामध्ये गेलो.
घरामध्ये जाऊन बसल्यानंतर आई तिच्या कामामध्ये लागली आणि मी आणि स्वाती दोघे सोफ्यावर बसून तोच विषय परत छेडू लागलो. मग स्वाती मला तिच्याबद्दल, शारदाबद्दल चौकशी करत होती. वर्गामध्ये ती कशी राहते, कोणत्या पोरासोबत बोलते का, तिचं लक्ष कशावर लागतं, तिच्या आवडीनिवडी सगळं काही तू बघितलंस का? मी म्हणालो, मी जसं तिला पहिल्या दिवशी बघितलो ना तसा अगदी वेडापस्तीसा होऊन गेलोय. माझं मन कुठंच लागत नाही. मला सगळीकडं तीच दिसते. जेवायला बसलं तिची आठवण येते, मी कुठं काय काम करायचं म्हणलं तिची आठवण येते, होमवर्क करायचं जर बसलो तर तिचीच आठवण येते. प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिचंच रूप सगळीकडे दिसू लागलं. मग लगेच स्वाती म्हणाली, मग ते गाणं लावू का? मी म्हणालो, कोणतं? ती लगेच म्हणाली, ते गाणं आहे ना, तुझ में रब दिखता है, यारा मैं क्या करू. आता काय करावं यार तुला, तू काहीतरी कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी नेऊन ठेवतेस बघ. माझं डोकं कुठं चाललंय आणि तू कुठल्या स्टेपला चाललीस? तू माझी थट्टा करत आहेस का? मी तिला थोडस नर्वस विचारामध्ये तिला विचारलं. ती मला म्हणाली, रागवू नकोस रे आणि चिडू पण नकोस, काहीच नाही. अगदी तुझी मजा घ्यायचं म्हणलं ना, तुझे गाल लाल लाल होतात आणि तू रागामध्ये थोडासा वेगळाच दिसतोस. त्याच्यामुळं अधूनमधून मी तुझी मजा घेत असते. मी म्हणालो, माझी मजा घेऊन तुला काय मिळते? ती मला लगेच म्हणाली, माझ्या मनाला शांती मिळते. मी तर म्हणले ना, मी तुला रिकामं करून देते, चल खोलीमध्ये. मी म्हणालो, नको काय, मला रिकामं वगैरे व्हायचं नाही. माझी इच्छा आता फक्त शारदावर झाली आहे. मग ती मला म्हणाली, राजेश तुला एक विचारू का रे? मी म्हणालो, हो खुशाल विचार ना. ती लगेच मला म्हणाली, तुला जर शारदा मिळाली तर मला असं वाटतंय की तू मला पूर्णपणे इग्नोर करून टाकशील. मी म्हणालो, काय यार लाडो, असं काही होईल का? काही जरी झालं ना तर तू एकदम परफेक्ट मॅचिंग आहेस आणि तू तर आहेस ना, ती एकदम तू परफेक्टपणे स्टार्ट पासून एंड पर्यंत माझीच आहेस. त्याच्यामुळं मी तुला विसरणं किंवा तू मला विसरणं हे कधी काळात, कुठल्या काळात शक्य तरी आहे का? असा विचार पण करू नकोस ना यार. मग ती मला म्हणाली, खरंच ना? तिनं तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं आणि हसून रडू लागली. मी म्हणालो, काय झालं ग वेडाबाई, का रडतेस? तशी ती मला म्हणाली, ह्या शारदासारखी एखादी मस्तपैकी तुला जर बायको मिळाली तर तू माझा तर पत्ता पूर्णपणे कटच करणार. आज ना उद्या आपल्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते कधी ना कधी तर संपणारच आहे ना. मी तिला छातीपासून माझ्या बाजूला केलं आणि तिला म्हणालो, काय स्वाती, हे तू काय बोलतेस? अगं, आपल्या दोघांमधलं रिलेशन मरेपर्यंत संपणार नाही. मी तुझंच आहे आणि तू माझीच. भले माझं लग्न कुठं पण होऊ दे आणि तुझं पण लग्न कुठं पण जरी झालं ना तर काहीच फरक पडणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुला विसरणार नाही. जोपर्यंत माझ्या अंगामध्ये ताकद आहे, जोपर्यंत मी तुला घेऊ शकतो, तोपर्यंत मी तुझी केअर करेन. तुझ्या सगळ्या गोष्टी, सगळे हट्ट, तू जे म्हणेल ते मी पुरवायचा प्रयत्न करेल. तिनं मला तिच्या छातीशी घट्ट चिटकावून घेतलं आणि मला म्हणाली, खरंच ना? प्रॉमिस? असं कोणाच्या नादी लागून तू विसरणार तर नाहीस ना? अगं बाई, विसरायचं वगैरे काही विषय आहे का इथं? आपल्या दोघांचं रिलेशन काय, विसरायचं काय विषय आहे? तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना, मी पण. आणि मी तर पप्पांना सांगितलंय, स्वातीचं लग्नच करायचं नाही. तिचं लग्न जर केलं तर जो मुलगा तिच्यासोबत लग्न करणार आहे ना त्याला घर जावई बनवून घ्यायचं. ती लगेच मला म्हणाली, वा रे वा, म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीवर मी इथं काड्या मोडत बसू का? नको रे बाबा, तुझी प्रॉपर्टी तुलाच राहू दे. पप्पा मला काही पण देतील, किती पण देतील, काही पण करतील, पण मला असं काही नको आहे. मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगेन ना, तुला कशाला त्रास? मग मी तिला म्हणालो, म्हणजे आमची व्हॅल्युएशन शेवटी झिरो झाली ना. बघ, तूच मला तुझ्यापासून अलग करायचा प्रयत्न करतेस आणि मला तर इकडे म्हणतेस की मला विसरणार तर नाहीस ना. घर सोडून जायचा प्लॅन कोण करते? तसं आई तेवढ्यामध्ये तिथं आली आणि मला म्हणाली, कशाचं घर सोडून जायचं, काय विचार चालू आहे? ती लगेच मला स्वाती आईला म्हणाली, बघ ना, बघ हे ना कसा म्हणते, माझं लग्न करून द्यायचं पुढच्या वर्षी आणि मला हा करून द्यायचा प्लॅन करतोय. लगेच आई मला म्हणाली, का रे, हा कशासाठी तू असं बोलतोयस तिला? आणि कोण म्हणलंय तिचं लग्न जमवायचं, तिला कसला मुलगा बघायचा, स्थळ कुठलं बघायचं? आम्ही दोघे जिवंत आहोत ना. तुला काय करायचंय? तू काय इंटरेस्ट घेत आहेस त्याच्यामध्ये? तू तिला रडवल्याशिवाय तुला चैनच पडत नाही बाबा. हे जाग, उठ, तुझ्या खोलीमध्ये जाऊन बस आणि ह्याच्या नादाला लागत जाऊ नकोस. तुला पण त्याच्याशिवाय करमत नाही आणि त्याला पण तुझ्याशिवाय करमत नाही. कसलं तुमचं प्रेम आहे काही समजत नाही बघ. बोलत आई बाहेर निघून गेली. बाहेर निघून गेल्यानंतर मी तिला म्हणलो, स्वाती आपलं जर बोलणं आईनं ऐकलं असतं तर ग? स्वाती म्हणाली, आपल्या बोलण्यावर तिचं एवढं कुठं लक्ष असतं? एक दोन शब्द जी ऐकली त्याला धरून तंडत बसते. आता बघ ना, मी रडत आहे हे बघून तिच्या लक्षात आलं. तू पण बाजी लगेच बदललास. लग्नाबद्दल मी बोलले, आपण दोघांनी सगळं काही व्यवस्थित केलं, त्याच्यामुळं आईला काही संशय आलाच नाही, हो ना? मी म्हणालो, हो बरोबर आहे तुझं. मग ती मला म्हणाली, मी आता जरा फ्रेश होते
का माझे डोळे जरा जळजळ करत आहेत, कशामुळे होत आहे मला काही समजत नाही. मग मी तिला म्हणालो, तू पण जर तापली असशील ना तर येऊ का मग खोलीमध्ये? ती मला म्हणाली, मी तर मगापासून तुला म्हणते खोलीमध्ये चल, पण तूच येत नाहीस. मी तिला म्हणालो, मी तुझ्या खोलीमध्ये येतो, परंतु तू शारदाला घेऊन ये ना, तिची सोय लवकर कर. आता मी विरहामध्ये एकदम तडफडू लागलो आहे ग. कसं पण केलं काही पण केलं तर शारदाचे विचार माझ्या डोक्यातून बाहेर जायला तयारच नाहीत. मग ती मला म्हणाली, एक काम कर ना, आजचा दिवस तू मीच शारदा आहे असं समजून माझ्यासोबत तू शारदासोबत जे काही करणार होतस ना ते सगळं माझ्यासोबतच कर. मी म्हणालो, आयडिया तशी बुरी नाही, मला पण तुझे विचार पटले. मी तुला शारदा नावाने हाक मारतो आणि आजचा कार्यक्रम शारदाच्याच नावाने आपण करू, ठीक आहे ना? हो ठीक आहे. आम्ही दोघांनी एकमेकाला संमती दिली. मग मी तिला म्हणालो, चल मग तुझ्या बेडरूम मध्ये. ती लगेच म्हणाली, अरे आणखीन जेवण वगैरे काही झालं नाही. दुपारच्या वेळेला आई ज्या वेळेला झोपते ना त्यावेळेला तू माझ्या खोलीमध्ये ये. त्यावेळेला शारदाच्या नावानं आपण सगळं काही करू. मी शारदाच्याच नावानं तुझं पाणी काढून देते, तुला एकदम रिलॅक्स करते. असं पण आता 8-10 दिवस झाले माझ्यासोबत तू काही केलंच नाहीस, त्याच्यामुळं मला पण थोडीशी सरसरी आली आहे. मी म्हणालो, तुझी ती सरसरी सुरसुरी जे काय आहे ना ते दुपारी एकदम ती सरसरी सुरसुरी शांत करतो. ती मला म्हणाली, परंतु आज मात्र थोडं दमाने घे बरं. मी म्हणालो, का ग काय झाले? तशी ती मला म्हणाली, माझी कंबर दुखायला लागली ग, माझी कंबर दुखते म्हणून मी म्हणते. मी म्हणालो, ग कुणाला म्हणतेस? स्वाती लगेच मला म्हणाली, मी तुलाच ग म्हणते रे. मी म्हणालो, का मला ग का म्हणतेस? अरे थोडी मजा घ्यावी म्हणून. आता मी थोड्या वेळासाठी तुला शारदा बनवले आणि शारदा म्हणून मी तुला ग म्हणून बोलत होते. मी हसलो आणि म्हणालो, तुझं काय कुठलं बोलणं कुठं असते, तुझ्या बोलण्याचा काही ताळमेळच लागत नाही बघ. जाऊ दे, असं जे काही आहे ते आहे, जाऊ दे तिकडं. असं म्हणून मी उठलो आणि किचन कडे जाऊ लागलो. तशी ती मला म्हणाली, का रे काय झालंय? मी म्हणालो, मला भूक लागले, जेवण करायचंय. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, जेवण झालं की मग ये माझ्या खोलीमध्ये. असं म्हणून ती उठून जाऊ लागली. ती जशी तिकडे निघाली तसं मी तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो, काय स्वाती, अरे चल जेवायला वाढ मला. मी म्हणलं जेवण माझं मी करून घेतो की लगेच तू मोकळी झालीस, निघालीस लगेच एकटीच. जेवण करतो आणि ये माझ्या खोलीत म्हणायला. आता तिथे जाऊन काय तू माझी शेत सजवणार आहेस की काय? पलंग नीटनेटका करायचा आहे की काय? काय करणार आहेस? चल मला जेवायला वाढ. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, आई आहे तिकडच्या खोलीमध्ये, जा आईला बोलव आणि आई तुला जेवायला वाढल. परंतु मी हट्ट करून तिला जेवायला वाढायला लावलं. जसं तिने माझ्या ताटामध्ये स्वीट वाढलं तसं मी माझं तोंड तिच्या तोंडात घातलं आणि मस्तपैकी एक मोठा मोका किचन मध्ये तिचा घेतला. तशी ती मला म्हणाली, अरे आई येईल रे, हे काय करतोय, सोड मला. दम धीर तर ह्याच्यामध्ये काही नाहीच बाई, काय करावं काय नाही काही समजत नाही बघ. मी तिला म्हणालो, स्वाती, जसं मी तुझ्या जवळ आलो ना माझ्या अंगामध्ये वीज सळसळू लागते. कधी एकदा तुला जवळ घ्यावं, कितीही तुला तुझ्यासोबत तो कार्यक्रम केला तर माझं मन काही भरतच नाही. माझं शरीर थकून जातं परंतु मन कधी थकत नाही. ती मला म्हणाली, हो ना, तू कधी थकणार नाहीस आणि तुझं शरीर पण कधी थकणार नाही. या गोष्टीमुळे तर तू मला पूर्णपणे पागल करून टाकला आहेस. मी हसलो आणि म्हणालो, आणि तू काही कमी ॲटम बॉम्ब नाहीस, तू पण अगदी मला तसंच केली आहेस. आमच्या दोघांमध्ये परत एकदा तिथे झटापट चालू झाली. मी तिला मिठीत घेतलं तशी ती मला म्हणाली, अरे आई येईल रे बाबा, सोड ना, काय लावलेस हे तू? मी म्हणालो, आई येऊ दे नाहीतर बाबा, आता कोणाला यायचंय त्याला येऊ दे, मी नाही तुला सोडणार. ती मला म्हणाली, अरे जेवण तर कर ना. मी म्हणालो, हे जेवणात ताट घेऊन चल तुझ्या बेडरूम मध्ये. ती मला म्हणाली, का, तिथं काय आहे? अगोदर खेळ आणि मग मेळ. ती म्हणाली, म्हणजे? अगोदर खेळ ग आणि मग जेवणाचा लावूत मेळ. अगोदर करू खेळ मग लावू जेवणाचा मेळ. मी परत एकदा त्या सगळं काय बोलणं सुईवर घेत होतो. ती हसली आणि मला म्हणाली, नो नो नो, असं काहीच नाही, अगोदर जेवणाचा मेळ आणि मग उरला सुरला खेळ. चला आता तू जेवण करून घे, तू जेवण करून घेतलास तर तुझ्या अंगामध्ये ताकद राहील. मी म्हणालो, का, मी एवढा कमजोर आहे का, जेवण न करता पण चांगलं तुला 2-3दा ठोकून काढू शकतो. ती मला म्हणाली, बर बाबा, सगळं काही ठीक आहे, तू जे म्हणतोस ते सगळं काही बरोबर आहे, परंतु तू अगोदर तू जेवण करून घे. तुझं जेवण झालं की मग पुन्हा नंतर बघू आपण. तिनं मला जबरदस्ती जेवायला बसवलंच. मित्रांनो, मी जेवण केलं आणि तातडीनं तिच्या खोलीकडे निघालो. तसं माझं जेवण झाल्यानंतर रस्त्यामध्ये मला आई भेटली. म्हणजे खोलीच्या बाहेर जसं आलो तशी आई तिथे बाहेर उभी होती. ती मला म्हणाली, एवढ्या लगबगीनं आणि एवढ्या तातडीनं कुठं चालायच रे, आणि ती भवानी कुठे गेली? तसं मी म्हणालो, आई ती मगाच गेली ना तिच्या बेडरूम मध्ये आराम करण्यासाठी. मग आई मला म्हणाली, तू जेवण तर केलंस ना? मी म्हणालो, हो, मला व्यवस्थितपणे जेवायला वाढली होती आणि ती आराम करण्यासाठी निघून गेली. मित्रांनो, आईला बोलून मी
आता स्वातीच्या खोलीकडं माझी पावलं टाकू लागलो. स्वातीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मी तिला शारदाच्या नावानं चांगलं रगडून काढणार होतो. आमच्या दोघांमध्ये काय खेळ झाला, कसं झाला, तिने मला कुठल्या पोझिशन मध्ये दिली, हे सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कथा एकदम सत्य असते, त्याच्यामुळं कथेला थोडी लांबण लागते. मित्रांनो, लगेचच आपण कार्यक्रम केला आणि जिकडे तिकडे मोकळं झालो. एवढं जर शब्द म्हणलो तर 2 शब्दात कधीच तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही आणि मजा पण नसते. त्याच्यामुळं जे काही घडलं, जसं काही घडलं ते जशाच तसं मी माझ्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करत असतो. बाय बाय मित्रांनो, कथेची वेळ संपली आहे. भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच.